अमेरिकेवरनं आधीच 20-22 तासाचा प्रवास करून सरळ जंतर मंतरलाच गेलो होतो एअरपोर्टवरनं, आणि तिथून मग रात्री सकाळी 4-5 ला मी घरी आलो, त्यामुळे थोडं थकलेलो होतो. तर काल आपण सगळ्यांनी जसं पाहिलं की जंतर मंतरवर काल हजारोच्या संख्येने तरुण आलेले होते, जे आपले शिक्षा मंत्री आहे त्यांचा राजीनामा मागण्यासाठी. 1 करोडपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते खराब करण्यात आलेलं आहे. नीटचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे 17 लाख स्टुडंट्स जे आहेत त्यांचे पेपर चेक करण्यात गडबड झालेली आहे. सीयूईटीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या एक्झामचे सर्व्हर डाऊन झालेले आहे. एसएससी जीडीचे 40 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्यांच्या पेपरमध्ये धांदली झालेली आहे. तर असे 1 करोडपेक्षा जास्त जेव्हा स्टुडंट्सचे नुकसान होतो, अशा स्टुडंट्सचे जेव्हा फ्युचर पूर्णपणे तुम्ही बर्बाद करायला बघताय, कधीपर्यंत हे असं चालणार? कुठे ना कुठे कोणाला तरी जिम्मेदारी घ्यावी लागेल. आणि याचमुळे काल आम्ही जंतर मंतरवर जे प्रोटेस्ट केला त्याच्यात आम्हाला खूप जास्त रिस्पॉन्स भेटला. आणि त्यावरनं आपल्याला एक गोष्ट आता कळते की या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाहीये. तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे, ना रोजगार देताय मुलांना, ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार. आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू. सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी काल सांगितले अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे या आंदोलनातून उघड झाले आहेत. बर, काय अराजक चेहरा म्हणजे काय? अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे येतो मी त्याच्यात. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जेबीएमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जेबीएमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावा. ते युपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं. जनता पार्टीचे हेड ऑफिस प्रयत्न करू बेस बनवायसाठी. पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का? नाही, काही संपर्क नाही झालाय. जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय. आणि ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आपला माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांच्या काही संपर्कात आहे? आपण संपर्कात नाही, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुव्हमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाहीये, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात. त्या 50 लाख ग्रॅज्युएट पैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही. तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. केजरीवालांनी काही नाही, या मुव्हमेंटचं काही पॉलिटिकल मध्ये परिवर्तन होईल? ही पॉलिटिकलच मुव्हमेंट आहे सर. या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल फक्त 5 वर्षातून एकदा मत देणं म्हणजे पॉलिटिक्स नसतं. पॉलिटिक्स म्हणजे तुम्हाला 5 वर्ष ज्यांना मत दिले त्यांना प्रश्न विचारणं पॉलिटिक्स असतं. तर हे पॉलिटिकलच आहे. मतदानाच्या पॉलिटिक्स मध्ये उतरणार ते मी जसं तुम्हाला थोड्या वेळा सांगितलं, खूप लोक ते सगळं बोलायला 15 दिवस झाले. कालच्या भाषणात पण म्हणालं होतं की भीती, आणि प्रत्येकाच्या मनात भीती आहे की रस्त्यावर उतरलं तर काय होईल, आपण आंदोलन केलं तर काय होईल. ती भीती अजूनही मनात आहे का? पुढे या भीतीला सगळं दूर करून पुढे मला काल वाटतं की युवकांनी उतरलेले आहेत, आता घाबरत नाही. आणि त्यामुळेच काल जंतर मंतरवर आपण एवढी गर्दी पाहिली, पूर्ण जंतर मंतर भरून गेलं होतं. एक मेसेज होता की आजचा तरुण आता घाबरणार नाही या सरकारला. याला जोडूनच एक प्रश्न आहे. काल तुम्ही आंदोलनात पण बोललात की आई वडिलांच्या मनात भीती, तुमची आणि आई वडिलांची भेट झाली, तर ती भीती दूर झाली काय वाटतं? नाही, माझ्या आई वडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो घाबरायची गरज नाही, कारण की आता मी एकट्याने लाखो तरुण माझ्यासोबत जुडलेले आहेत. काय जंतर मंतरवर इतके हजारो तरुण आलेले होते. आणि जे काही आई वडील बघत असतील मी त्यांना सांगू एक मेसेज त्यांच्यासाठी आहे. मला माहिती आहे जेव्हा तुमचे लेकर काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही लेकरांना सांगत असाल की काही बोलू नको, तुला तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप लावतील किंवा तुला आत टाकतील. घाबरू नका. तुम्ही घाबरतात या सरकारला प्रश्न विचारत, त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होतात आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही,
तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही. सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल. या सगळ्याकडे आता हे आम्ही आंदोलन अजून वाढवणार आहे आणि जर त्यांनी 6 दिवसात राजीनामा नाही दिला आम्ही पुन्हा एकदा जमिनीवर येऊ. मान्य करणार आहेत का? चालू आहे, ते चालू आहे. पुढचा प्लॅन काय ठरवला? आता सध्या तरी मी घरी आलेलो आहे, 1-2 दिवस थांबेल मी. आता याच्यानंतर बघू, आता पुढचा निर्णय घेऊ. आज पहिलाच दिवस आहे माझा घरी. आपण पंतप्रधान मोदींवर काहीच बोलत नाही. राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे हे आम्ही आधीपासून म्हणतोय. जर शिक्षा मंत्र्यांचं अकाउंटेबिलिटी फिक्स होत नाही ते याच्यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू नाही शकत ते. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये झुरळ हा शब्द उच्चारला होता, झुरळ शब्द उच्चारल्यानंतर ही सगळी ऍक्टिव्हिटी सुरू झाली. देशभरातले सगळे तरुण झुरळ म्हणून संबोधून, स्वतःला संबोधून तुला रिस्पॉन्स दिला होता, पाठिंबा दिला होता. पण त्यानंतर हा विषय हातात घेतला. हा केवळ एकच विषय आया था, ये देश के किस किस कोने से आया था, आपने कुछ इसको एनालाइज किया है, कुछ स्टडी किया कल जो मैंने टी शर्ट पहनी थी वहां पर इंडियन जर्सी, इंडियन क्रिकेट टीम की, वो एक लड़का आया था सिक्किम से, 1500 किलोमीटर दूर से आया था. एक लड़का आया था केरला से, वो भी बोल रहा था सर मैं केरला से आया हूँ, बहुत दूर से आया हूँ, आपसे बस 2 मिनट बात करनी थी. तो मैंने बात कर ली उससे. कुछ लोग आए थे उड़ीसा से, कुछ लोग आए थे बंगाल से, राजस्थान से लोग थे, गुजरात से लोग थे, महाराष्ट्र से. तो मतलब पूरी टीम में मेरे जितने भी दोस्त थे पुराने वो सारे वहां पर ही थे. तो पूरे देश भर से लोग आए थे. कश्मीर से भी एक दोस्त मिला था मुझे, वो भी आया हुआ था. आपका जो ये पक्ष है वो एक मूवमेंट के लिए ही सीमित रहेगा या आगे और भी इसके कुछ आएंगे? आप राजनीति में उतरेंगे, अपना अलग से पक्ष बनाएंगे? जैसे मैंने कहा कि राजनीति को बस अपना इलेक्शन की तरफ मत देखिए. इस देश का जो नुकसान हो रहा है ना वो इसलिए हो रहा है क्योंकि आप लोगों ने ना राजनीति को बस इलेक्शन तक ही लिमिटेड रख दिया है. 5 साल में एक बार इलेक्शन करवा दो, उसके बाद सब भूल जाओ क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. फिर सब बिक जाते हैं कि यहाँ बैठ जाता है, उसके पास बैठ जाता है, खरीद फरोख्त चलती रहती है अगले 5 साल. तो ये सब नहीं करना है हमें मुद्दे की राजनीति करनी है. पक्षाची नोंदणी करणार आहात का कुठे? डर है, एक मिनिट. कहीं ना कहीं आप टारगेट कर रहे हैं तो आपके पेरेंट्स को भी डर है कि आपको कहीं जेल में ना डालें. मैं मेरे पेरेंट्स को बता कर आया था जब मैं यूएसए से बैठा था फ्लाइट में कि मैं तो इसलिए आ रहा हूँ, मैं मेंटली प्रिपेयर हूँ जेल जाने के लिए. अगर मैं जेल जाता हूँ आप चिंता मत करना, क्योंकि इस देश में किसी ना किसी को तो आवाज उठानी पड़ेगी और कल मैं उसके लिए तैयार था. के लिए पाकिस्तानी लफ्ज का भी इस्तेमाल मैं ये पहले बोल चुका हूँ, भीड़ कहाँ से कम थी, फोटोज देख लीजिए आप जाकर. पूरा जंतर मंतर भरा हुआ था. कुछ लोग आ गए थे जो धरना शुरू होने से पहले ही फोटो निकाल कर चले गए और दिखा दिया कि देखो भीड़ है. अरे जब मैं चला गया तब तो पूरा भरा हुआ था. और किस को पाकिस्तानी कहोगे आप? स्टूडेंट्स को पाकिस्तानी कहोगे, मुझे पाकिस्तानी कहोगे, अपोजिशन को पाकिस्तानी कहोगे, आप जैसे पत्रकारों को पाकिस्तानी कहेंगे जो सरकार से सवाल पूछते हैं. तो भारतीय है कौन, इंडियन है कौन? बस IT सेल वाले. क्या लगा रखा है इस देश में? एजुकेशन मिनिस्टर के इस्तीफे के बाद आपकी क्या डिमांड्स रहेंगी आगे? हम उसके लिए पूरा एजेंडा प्रिपेयर करें जिस पर हम जाकर बताएंगे कि एजुकेशन में क्या क्या, किस तरीके से पूरा एजुकेशन सिस्टम फिक्स हो सकता है. और बात वही तक नहीं है, इस देश में एम्प्लॉयमेंट की भी बहुत जरूरी है. हम देख रहे हैं 10-12 साल में, जो पिछले 10-12 साल में जो इंडिया का पॉलिटिक्स रहा है, हिंदू मुस्लिम कर रहे हैं. उस हिंदू मुस्लिम से किसी को जॉब नहीं मिल रही है, उस हिंदू मुस्लिम से किसी की एग्जाम अच्छी नहीं जा रही है. तो वो सारा फोकस बदलना पड़ेगा. सरकार का जो प्रायोरिटी वो बदलना पड़ेगा, फोकस बदलना पड़ेगा. जब एम्प्लॉयमेंट की बात होगी, जब एजुकेशन की बात होगी तब कहा जाकर देश सच में प्रोग्रेस कर सकता है. क्या आपको लगता है कि जेंसिस की वजह से जो नियर बाय कंट्रीज है वहाँ पर रेवोल्यूशन हुआ है, तो इंडिया में भी हो सकता है? नियर बाय कंट्री से मैं कंपेयर नहीं करना चाहूंगा, क्योंकि मैं देख रहा हूँ कि एक इकोसिस्टम है, सरकार का है, एक नैरेटिव चल रहा है जो बार बार बांग्लादेश में जो हुआ, नेपाल में जो हुआ, उससे हमें कंपेयर करके बोले जा रहे हैं कि ये लोग देश में तबाही मचाना चाहते. कल देख लिया, कल जंतर मंतर को पूरा भरा हुआ था, इतनी भीड़ थी, कहीं पर भी कुछ नहीं हुआ, एकदम शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन हुआ. कल हमने दिखा दिया है कि ये प्रदर्शन हम शांतिपूर्ण तरीके से करेंगे और करके दिखाया है हमने. और आगे जाकर इससे भी बड़ा प्रदर्शन होगा जो पूरा शांतिपूर्ण होगा. नगर में भी आंदोलन होगा? बिल्कुल होगा, मैं जल्दी तय करूंगा उस पर. राजनीतिक पार्टी के लोगों से, बड़े नेताओं से कोई बातचीत हुई है इस बारे में? बिल्कुल नहीं, आप किसी से मिलने बिल्कुल वाले, नहीं. कोई आपसे मिलने वाला? मैं सीधा अपने घर पर आया हूँ. एयरपोर्ट से मैं गया जंतर मंतर से मैं गया एयरपोर्ट, मुंबई लैंड हुआ, सुबह यहाँ पहुंचा, सुबह बाय रोड में यहाँ पहुंचा. अगर कोई इच्छा व्यक्त करता है आपसे मिलने की या आगे बात करने की तो? नहीं, ये जैसे ही मैंने पहले बताया, ये पूरा मूवमेंट जो है वो युवाओं का मूवमेंट है. इट्स फॉर द जेन जी, और उन लोगों का सभी पार्टियों से भरोसा उठ चुका है.